आता मैं फिल्म के लिए एज असोसिएट डायरेक्टर तू डीओपीला सांगशील की सर आपण को ये शॉट लेना आहे तिथं कट तुला बोलायचं कट स्वतःची फिल्म करायची रे पण सीन काय प्रोड्युसर मिळत नाही किंवा काही या सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या ना तेव्हा मला वाटायचं 2 लाख मध्ये आरामात बनून जाईल ठीक आहे पण आता वाटतं की 2 लाख मग घंटा काय बनणार नाही आता ऍक्टर्स वगैरे आपल्या ओळखीची खूप आहेत तो तिला तिकडे प्रपोज करतो म्हणजे भारी फिल्म आहे मला असं नेहमी असतं की कोणाकडून फिल्ममध्ये काम नाही करून घ्यायचं जर आपल्यासाठी करते ना जसं तू बोललास की तू शॉर्ट फिल्म स्वतःसाठी बनवायचं असं तर ऍड व्यतिरिक्त असं कुठल्या शॉर्ट फिल्मसाठी केलंस का किंवा मूवीसाठी हा सो बघ आता मी ती फिल्म केली एक ॲज असोसिएट डायरेक्टर जसं आपलं मध्ये बोलणं आलं द सेकंड वीक म्हणून आहे सो ती डॉक्युमेंटरी फिल्म होती आधी मग ती डॉक्युमेंटरी राहून ती प्रॉपर फिल्मच झाली आता सो त्याच्यात ॲज अ फीचर फिल्म आहे 70 मिनिटाची सो ती ॲज अ असोसिएट डायरेक्टर म्हणून काम केलं मी आणि पोस्ट सुपरवायझर म्हणून सो त्याचं पोस्टचं सुद्धा काम मीच बघतोय सो त्याच्यामध्ये मला खूप शिकायला मिळालं रे कारण तिकडे कसं असतं आता बाकीच्या ठिकाणी मग सेकंड एडी म्हणून थर्ड एडी म्हणून काम करायला काय असतं की तुला तिकडे फक्त गोष्टी मॅनेज करायच्या सगळ्या जे सांगितलं ते करायचं करेक्ट कसा बोललास पण इकडे कसं ना तुझ्या हातात कमांड होती डिसिजन घ्यायचे तुला जे करायचे म्हणजे तू डीओपीला सांगशील की सर आपण को ये शॉट लेना आहे डीओपी बोला अच्छा ठीक आहे सर तिथं कट तुला बोलायचं कट कारण तुझ्या डोक्यात असतं की बाबा हा शॉट आणि इथपर्यंत यूज होऊ शकतो कळलं का ते सगळं ऍक्टरला ब्रीफिंग देना कि मैम अभी देखो आपका जो डायलॉग है आप तो ज्यादा फास्ट मत लो स्लो में लो ते कनेक्शन तुमच्या दोघांचं वाटत नाहीये त्या ऍक्टर लोक ब्रीफिंग देणं फील नाही हो रहा करेक्ट हा नाही रे हा ते पण होतं ते सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपला कमांड असतो ना ते आपल्याला शिकायला मिळतं की आपण जे करतो करेक्ट ना भाई उद्या जाऊन ह्या प्रोड्युसरला प्रॉब्लेम नाही होणार गोष्टीचा ते सगळं थोडंसं डाऊट पण असतं करेक्ट पण तेव्हा मला इतकं काय नव्हतं रे कारण ते तिथपर्यंत आतापर्यंत शिकून गेलं घेतलं की काय आता काय करायचंय ते सगळे स्वतःची फिल्म करायची रे पण सीन काय प्रोड्युसर मिळत नाही किंवा तू लिहिलेस का कुठलेस हा लिहिलेत मी एक माझी एक आमचा एक दादा सागर दादा म्हणून असं म्हणून त्याच्यासोबत मी एक बाप्पन शॉर्ट फिल्म केलेली आधी माझ्या युट्यूब चॅनलसाठी मग त्याच्यानंतर आम्ही एक त्याच्या आधी बाप्पनच्या आधी लिहिलेली होती म्हणजे 2020 मध्ये किंवा 21 मध्ये त्यांनी ती फिल्म लिहिली म्हणजे आम्ही दोघांनी कन्सेप्ट सुचलेली दोघांना सो प्रियतमा म्हणून आहे ती करायची आहे सो ती येईल काही वर्षात फुल लेंथ आहे का हा ती असेल ती 50-60 मिनिटाची ऍक्च्युली पण ती जवळपास आम्ही दीड तासापर्यंत बनवू असा विचार चालू आहे म्हणजे आता कसं आधी आपल्याला कसं बेसिक नॉलेज होतं आता गोष्टी कळतात आपल्याला की कशी फिल्म असते किंवा काय त्याच्यानुसार ती ऑब्व्हियसली वाढेल आणि भारी फिल्म आहे रे पण तू किती आता तू हे तर ठेवलं असेल ना की किती बजेट लागेल वगैरे बजेट बघ आधी जेव्हा मला काही या सगळ्या गोष्टी माहित नव्हत्या ना तेव्हा मला वाटायचं 2 लाख मध्ये आरामात बनून जाईल ठीक आहे पण आता वाटतं की 2 लाख मग घंटा काय बनणार नाही आता ते कमीत कमी 50 लाखाच्या वरच जाईल असं वाटतंय पण प्रोड्युसर वगैरे शोधायला लागेल ना प्रोड्युसर लागतो परत अजून आहेत ना सर्वजण ऍक्टर झाले ऍक्टर्स वगैरेचं काही गोष्टच नाही आता ऍक्टर्स वगैरे आपल्या ओळखीचे खूप आहेत रे ओळखीचे वगैरे आहेत किंवा तेच आता डीओपी वगैरे पण ओळखीचे वगैरे पण काय सीन आहे ना इक्विपमेंटचा प्रॉब्लेम होतो इक्विपमेंट्स महाग असतात रे आणि जे बाकीचे वेंडर्स वगैरे असतात म्हणजे जे आपला लाईट्स वगैरे दादा वगैरे पण झाले ते सगळे जे आहेत ना त्यांना पैसे द्यावे लागतात ना सगळ्या गोष्टी कॅमेरा ऑपरेटर पण हा कॅमेरा हे सगळे ऑपरेटर वगैरे सगळं DSLR वगैरे सर्व महाग आहे पण आयफोन आता जसं तू शॉर्ट फिल्म बनवतो ते तर आयफोनवरच बनवशील ना आयफोन किंवा काय असेल नाही ना ते कॅमेरा शूट करायचे ना भाई आता आयफोन मी आतापर्यंत एक शॉर्ट फिल्म शूट केली ती माझी आता नाही त्याच्या आधी फर्स्ट वाली जी केली ना ती आयफोन 6 वर केलेली छोटीशी होती 2 मिनिटाची कुठली होती जी फर्स्ट शॉर्ट फिल्म त्या शॉर्ट फिल्मचं नाव होतं मला काय विचारायचं म्हणून सो त्याच्यामध्ये असं एक कविता होती की तो मुलगा कॉलेजच्या वेळेस तिला प्रपोज करतो आणि त्या मुलीला प्रपोज करून तिथंच थांबलेला आहे आणि तो त्याच्या धुंदीत ह्याच्या चालला होतो की काय डोंगरावर तिला हक करतोय समुद्र किनाऱ्यावर 2 जण सोबत फिरतायत तो तिला तिकडे प्रपोज करतो आणि ती त्याला हातातली ती रिंग तिच्या हातात घालतो तो आणि मग कट्टू ती अशी करते आणि बघतो अरे आपण फ्लॅश स्वप्न बघत सगळं सो असं एक होती त्याच्यानंतर मी एक केलेली पहिलं प्रेम म्हणून सो ती शॉर्ट फिल्म खूप जास्त लोकांना आवडलेली तिचं त्याच टायमाला त्याचं ना म्हणजे बघ काहीच आपलं कॉन्टॅक्ट नसतं ना तेव्हा काहीतरी त्याला 8,000 व्ह्यूज गेले 10,000 गेले तेव्हाच कुठलं चॅनल कुठलं सांग आज बघू पहिलं प्रेम पहिल्या प्रेम नंतर खिडकी बनवली खिडकी पण खूप चालली माझी असं सगळं आहे पण तेव्हा तू फ्री मध्ये बनवशील ना हा ओळखी झाला तो ओळखी झाला स्वतः करेक्ट फ्री मध्ये आणि फक्त माझं कसं माहितीये माझं नेहमीच असं म्हणजे काय माहिती रे संस्कार लागतो मला असं नेहमी असतं की कोणाकडून फ्रीमध्ये काम नाही करून घ्यायचं जर आपल्यासाठी करतो ना मग त्याला मी काय करायचं पैसे द्यायचं जर माझ्या हिशोबाने काहीतरी त्याला गिफ्ट देऊन टाकायचं
100-200चं, जास्त नाही भाई, 100-200 किंवा काहीतरी असं एक. सो ते आदिवासी मी देत आलोय. असं फ्रीमध्ये असं खूप कमी लोकांकडून काम केलं. थोडंसं वाटतं, पण आता कसं जे आपले जवळचे असतात ना मित्र ते करतात, पण त्यांना काय त्यांच्या आवडीवरून करतात. तू माझ्यासाठी केलंय भाई, कामावून आलोय पॉडकास्टला. दिले ना ते रेंटवर मला शूटसाठी. रेंटवर नव्हतं दिलं, ते दिलेलं लाईट आणि ते. अरे ते माझं कुठे होतं, तुझ्या दिलेलं ना, चल ना, तुझ्या तू दिलं ना भाई. प्रश्न म्हणजे आता काय की आता आम्ही पण तसंच केलं ना, आम्ही पण शॉर्ट फिल्म तीच तशाच प्रकार. आता मित्र, तू जसं मित्राचं घेऊन गेला तसं मी पण मित्राचं आणले ना, लाईट्स वगैरे, रिफ्लेक्टर वगैरे. तर नेक्स्ट शॉर्ट फिल्म साठी पण त्यालाच बोलवणार आहे, त्याला शूट वगैरे साठी हेल्प करायला, हे कसं काय वगैरे.